माई, काय ग, सावली सोबत साड्यांच्या खरेदीसाठी गेली होतीस ना? मग इतका उशीर? या आणखीन कुठे गेली होतीस? नाही सावलीताईंसोबतच गेले होते. ते साड्या घेतल्या आणि 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 काय? आणि काय? आणि साड्या घेतल्या, तिथे फिरत बसलो आणि बाहेरच खाल्लं, म्हणून उशीर झाला आणि थकले पण मी. इतक्यात थकलीस? इतक्या लवकर? अजून तर तुला खूप काम करायचंय. आणि अनामिका, खऱ्या अर्थाने तुझ्या कामाला आत्ता सुरुवात होतीये. कळतंय का? या घरात तुला कुठल्या उद्देशाने आणलंय ते विसरायचं नाहीस कधी. काय? माई, एक बोलू का? आता काय? काही नाही, मनात एक शंका होती फक्त. म्हणजे तुमच्या मनात काय चालू आहे नक्की? कारण माझं मन अजून त्या विधीसाठी तयार होत नाहीये. हे बघ अनामिका, तुला फक्त इतकंच सांगायला इथं बोलवलंय की आता तुझा मार्ग जो असा नीलच्या दिशेने चालला होता ना, तो आता नीलकडे जात नाही. तो आता सारंगच्या दिशेने वळवायचा. आपलं टार्गेट आता नील नाही आहे, सारंग. आलं लक्षात? मला सांग, आता या घरात आणि सारंगच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण आहे? सावलीताई. एक्झॅक्टली. तेच मला नकोय. मला आता हवंय की सारंगचं सगळं विश्व तू असली पाहिजेस. या घरात मला सावलीचं नाही, तुझं अस्तित्व हवंय. नाही, पण हे कसं शक्य आहे? कारण सारंग साहेबांचं सावलीताईंवर जीवापाड प्रेम आहे. हे प्रेम भीम सगळं खरं नाहीये. मुळात त्यांचं लग्न चुकून माकून झालंय, बळजबरी. एकदा का तुझं लग्न सारंगशी झालं ना, आणि जर तुला सारंगपासून मूल झालं तर सारंगचं तुझ्यावर प्रेम होईल. आणि मग या घरातनं सावलीचा पत्ता काढ. नाही, म्हणजे सावलीताईंना या घरातून बाहेर काढण्यासाठी हे सगळं करताय तुम्ही? ऑफकोर्स. तेच माझं ध्येय आहे आणि तोच माझा प्रतिशोध आहे.